तर आज श्रीमंतीचा विचार करण्याची जादू यामध्ये विषय आहे, ब्रह्मांड तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. मी आतापर्यंत जे जीवन जगलो आहे ते उत्कृष्ट आणि जबरदस्त आहे आणि पुढचे जीवन जबरदस्त आणि उत्कृष्ट मी जगणार आहे. द रेस्ट ऑफ माय लाईफ विथ द गोईंग बेस्ट ऑफ माय लाईफ. आपण सर्वजण वेळेवर उपस्थित असला त्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आहेत. या कार्यक्रमासाठी कोण सलग अटेंड असाल, कमी जास्त अटेंड झाला असाल तरीसुद्धा तुम्हाला थँक्यू आहे, धन्यवाद आहेत. हा कार्यक्रम रिपीटमध्ये होत जाणार आहे, कारण का रिपीट केल्यामुळे तुमच्यामध्ये बदल घडतील, माझ्यामध्ये बदल घडतील, तुम्हाला सर्वांना फायदा काहीतरी होईल. हा उद्देश आहे माझा रिपीट करण्याचा. यावेळेला कोण पिक्चर बघत असेल, कोण गणपतीला गेला असेल, कोण आरती बघत असेल, कोण TV बघत असेल, कोण मूव्ही बघत असेल, एवढं सगळं बघायचं सोडून श्रीमंतीचा विचार करण्याची जादू हा कार्यक्रम तुम्ही अटेंड करताय म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आहे म्हणून हा कार्यक्रम करताय. त्याबद्दल तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद आहेत. आणि छोटी छोटी कामे सुद्धा किती महत्त्वाची असतात आपण समजून घेतलेलं आहे. आपल्या जीवनात विचार आणले तर आपण काय घडू शकते याचा विचार आम्हाला आतापर्यंत समजलंय. तर एकदा काय झालं, एक माणूस होता, तो आर्मीमध्ये काम करीत होता. आर्मीमध्ये काम करीत असताना तो काय घडतं की जुन्या पुराण्या काळामध्ये राजाकडे नोकरी असायची. आता जी आर्मी आहे त्याच्याऐवजी राजाकडे सैनिक असायची, आर्मी असायची. आणि वैयक्तिक त्यांची राजांची फौज असायची त्यावेळेला. त्या पद्धतीने मग त्याला फौज म्हटलं जात होतं. त्यावेळी फौजेत जाणं काम अवघड असायचं, पण वडिलांची इच्छा होती की मुलगा फौजमध्ये गेला पाहिजे, भरती झाला पाहिजे, त्यामुळे आपल्या अडचणी सगळ्या दूर होतील म्हणून आर्मी जॉईन करायला मुलाला पाठवलं जातं. आणि तो जी राजाची फौज असते त्या फौजीमध्ये तो माणूस, तो व्यक्ती भरती होतो. पण भरती होऊन ज्यावेळेला ट्रेनिंग चालू होतं त्यावेळेला तो सेनापती त्याला महत्त्वाची कामं लावण्याचा प्रयत्न करत असतो, सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला वेगवेगळी हातारी कशी चालवायची, काय चालवायची हे शिकवत असतो. पण त्याला काहीही जमत नाही. तो काही जरी शिकवलं तरी तो शिकत नव्हता. त्याला कोणतंही काम सांगितलं तर कंटाळा त्याला वाटत होता, कंटाळा लागत होता, आळस येत होता. आणि मग त्यामुळे त्या फौजीनं, त्या फौजच्या सेनापतीनं जी राखीव फौज असते त्या राखीव फौजमध्ये त्याला, राखीव दलामध्ये त्याला बाजूला काढलं, तिथं सांगितलं. तिथंही तो सुखा समाधानाने नोकरी करत राहिला. पण काही वेळानंतर युद्ध चालू झालं. युद्ध चालू झाल्यानंतर सुद्धा राखीव दलाला सुद्धा युद्धावरती बोलवलं. पण त्यावेळेला सुद्धा त्याला राखीव दलामध्ये येत असताना सुद्धा त्याला सांगितलं की तू राखीव दलामध्ये येऊन सैन्यात काही काम करू शकणार नाहीस, त्यामुळे तू राजवाड्याची महालाची पहारेकरी कर. तो पहारेकरी करत राहिला. पण त्यावेळेला युद्ध त्या फौजीने, सैनिकांनी सर्वांनी जिंकलं आणि तो कंटिन्यूमध्ये राजाच्या राजमहालावरती पहारेकरी म्हणून काम करू लागला. रखवालदार म्हणून काम करू लागला. सर्वजण युद्धावरती गेले पण हा पहारेकरी कंटिन्यू तिथं 24 तास सेवा देत राहिला. आणि ज्यावेळेला युद्ध जिंकलं त्यावेळेला तो रखवालदार प्रामाणिकपणे काम रखवाली करत होता. त्याचे काम प्रामाणिक करत असल्यामुळे ते कायमचे झालं. त्यात त्याला काही तलवार नाही, काही भाला नाही किंवा कुठलंही काम करायचं नव्हतं. निवांतपणे एका ठिकाणी उभं राहायचं, एकदम लय भारी काम करायचं, निवांत पैसा येत होता, पगार पाणी टायमाला होत होतं. पण एकदा काय झालं, त्या फौजीच्या रखवालदाराच्या मनात आलं, एक विचार आला की एक दिवस राजाची व आपली भेट होईल आणि त्यांना मला बोलता येईल. आणि बोलताना मी माझ्या बोलण्याने राजावरती प्रभाव टाकीन आणि मला पाहिजे ते मी ते मागून घेईन आणि मी सुखी होईन. या विचाराने रखवालदाराची अगदी प्रामाणिकपणे जी नोकरी चालू होती, जे करीत होता,
कंटिन्यू करत राहिला, नोकरी प्रामाणिक करत राहिला, परंतु हे दिवसेंदिवस हा रखवालदार म्हातारा होत चालला, तरी राजाची नजर याच्यावर काही पडली नाही. आणि राजाची जर नजर पडली तरी एवढं जादा लक्ष त्याला दिलं नाही. राजा येत असत जात असत, पण यावेळी ही व्यक्ती म्हातारा होत चालली होती आणि म्हातारा होता होता तो अगदी अशक्त झालेला होता. आणि अशक्त असताना सुद्धा तो रात्रीची रखवालदारी प्रामाणिकपणे करीत होता. आणि त्यावेळेला अगदी थंडीचे दिवस होते आणि थंडीच्या दिवसात त्याला थोडी थंडी लागत होती. आणि त्यावेळी बाहेरून राजमहालामध्ये राजा येत होता. त्यावेळी राजाने रखवालदारला विचारले, हॅलो, काय चाललंय, तुमची हालचाल काय चालू आहे, आपण कोण आहे, हे विचारल्यावर रखवालदाराला भरपूर खुश झाला, आनंदित झाला. आणि माझी आतापर्यंतच्या दिवसाची प्रार्थना आज फळास आली आणि आज राजा माझ्या सगळे मनमोकळे बोलला. आणि हे सगळं राजाशी बोलणं झालं. आणि त्या अवस्थेत होता की तो जादा काही बोलू शकत नव्हता, एवढी थंड त्याला वाजत होती. थंड वाजत असल्यामुळे रखवालदाराला राजाने विचारलं की तुम्हाला एवढी मोठी थंड आहे, तुम्हाला काय हवं आहे का. हा रखवालदार म्हणाले, हा मला पाहिजे राजा, थंड भरपूर आहे, फक्त पांघरुणासाठी मला ब्लँकेट मिळालं तर चांगले होईल. तर राजा म्हणतो ठीक आहे, मी आपल्यासाठी ब्लँकेट पाठवून देतो. आणि एवढे बोलून राजा आतमध्ये गेला. राजा आपल्या कामात व्यस्त राहिला. त्यामुळे तो राजा कामात व्यस्त राहिल्यामुळे ब्लँकेट पाठवून द्यायचं विसरून गेला. आणि राजाजवळ सकाळी बातमी आली की जो रखवालदार ज्याच्याकडे ब्लँकेट पोचले नाही तो रखवालदार मृत्यू पावलाय. राजा म्हणतो, अरे हे असं कसं काय घडलं, काय गडबड झाली, माझ्याकडून चूक झाली आहे. त्यावेळी सर्वजण तिथे पोचले. त्यावेळी मातीत लिहिले होते, राजाची मी ब्लँकेटची वाट पाहत आहे, पण थंडी वाजत आहे, ब्लँकेटची वाट पाहत आहे, मी आत्ता बस झालं, मला मी वाट पाहू शकत नाही. आत्ता जेव्हा ब्लँकेट येईल त्यावेळेला मी जिवंत असेन नसेन सांगता येत नाही. आणि त्यावेळेला रखवालदाराने तिथं जीव सोडला. या कहाणीत आपण काय शिकतोय नेमकं, यातून एक महत्त्वाची गोष्ट आपण शिकतोय की तितके वर्षे रखवालदारी करीत होता. राजा त्याला भेटले नव्हते, त्याला तो आत्तापर्यंत त्याला कधी आशा नव्हती, पण एक दिवस ती आपल्याला राजा भेटणार. आणि ज्या दिवशी राजा भेटले, राजाने एक आशा दिली की मी ब्लँकेट पाठवून देतो. मग तो रखवालदार दररोज याच थंडीत रखवालदारी करीत होता, तरी त्याने आपले जीव सोडला नाही, शरीर सोडले नाही. परंतु ज्यावेळी त्यांच्याकडे आशा निर्माण झाली ब्लँकेट येईल, त्यावेळी अरे मला थंड वाजत आहे, अरे मला थंड वाजत आहे, अरे मला थंड वाजत आहे, हा विचार झाला. थंडी वाजत आहे, ब्लँकेट येईल, थंडी वाजत आहे, ब्लँकेट येईल, मला थंड वाजते, मला थंड वाजते, मला थंड वाजते, मला थंड वाजते, या थंडीमुळे मी मरून जाईल. ब्लँकेट लवकर यायला पाहिजे. ब्लँकेट केव्हा येईल, 1 मिनिटात येईल, 2 मिनिटात येईल, 3 मिनिटात येईल, 4 मिनिटात येईल, असा तो सतत विचार केला, माझी थंडी कमी होईल. पण ब्लँकेट काय वेळेवर मिळालं नाही. या पद्धतीने आपण एखाद्या गोष्टीवरती जादा अपेक्षा ठेवली, त्यावेळेला त्यांचा अपेक्षा भंग होत असतो. त्यावेळेला आपणही कशा पद्धतीने चिंतन मनन करायला पाहिजे, आपण कोणत्या अपेक्षा ठेवायला पाहिजे, कशा पद्धतीने झालं याचा विचार करायला पाहिजे. आणि ज्यावेळेला अपेक्षा कधी ठेवली आपल्याला मिळालं नाही, तर आपलं चिंतन मनन उलटं चालू होतं. आतापर्यंत सुद्धा तो वर्षानुवर्षे थंडीत राहत होता, त्याच्याकडे काही नव्हतं, थंड आहे माहीत होतं, जसा आहे तसा तो रखवालदारी करू शकत होता. पण आज त्याला वाटले की ब्लँकेट आज येणार, आणि ब्लँकेट येणार या अपेक्षेमुळे त्याला थंड वाजू लागली. मित्रांनो बघा, थंडीचा झाल्यामुळे तो सर्वगाशी झाला. विचार थंडीचा त्यानं केल्यामुळे तो स्वर्गवासी झाला. यासाठी मित्रांनो, जे पाहिजे ते बोला, जे पाहिजे त्याचा विचार करा, कारण विचारात भरपूर पॉवर आहे. विचार कसा करायचा हे फक्त आपल्या हातात आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण की एका सायंटिस्टने मोठा प्रयोग केला. एका आरोपीवर जो कैदमध्ये होता त्याला मृत्यूदंड दिला होता. त्याला मृत्यूदंड मिळाल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा होणार होती. परंतु देशातील जे सायंटिस्ट होते, जे शास्त्रज्ञ होते, त्यांनी ज्या आरोपीवरती हा प्रयोग करायचा आहे
जजला विचारले की मला हा प्रयोग करायचा आहे, आणि आम्ही असे ऐकले की माणूस जर समजत असेल की तो मेला आहे, तो मरून जाईल, आपण आमच्यासाठी एक काम करा की आपली आपणास विनंती आहे, ज्या दिवशी त्या व्यक्तीला फाशी देणार आहे त्या दिवशी फाशी देऊ नका, परंतु याला आम्ही सांगणार आहे की तुला फाशी नाही तर तुला साप चावायला लावून मारू. तर जजने परमिशन त्याला दिली व जजने सांगितले याच्यावरती प्रयोग करा, पण याला सापाने चावले नाही पाहिजे. तर शास्त्रज्ञांनी सांगितले ठीक आहे, आम्ही तसे करणार नाही, तुम्ही म्हणाल तसे आम्ही मानसशास्त्रावरती अभ्यास करीत आहे. शास्त्राने काय केलं तर फाशी देण्याच्या अगोदर 2-3 दिवस एक कहाणी त्या आरोपीला सांगितली की तुला मृत्यूदंड दिलाय, 2 दिवसांनी तुला फाशी दिली जाणार आहे, पण त्यात थोडा बदल केला आहे. काय बदल आहे तर तुला फाशी दिली जाणार नाही, तर तुला सापाने चावलेलं जाईल, अगदी त्यामध्ये कोबरा साप सोडला जाईल, तो तुला चावला जाईल, असा प्रसंग त्याला संपूर्णपणे सांगितला गेला. तुला मृत्यूदंड कसा दिला जाईल, राईट, तुला एका खुर्चीवर पहिले बसवले जाईल, हातपाय तुझे पूर्णपणे बांधले जातील, तुझ्या चेहऱ्यावर काळे कपडे टाकला जाईल, तू इकडे तिकडे आत बाहेरचं काही बघू शकणार नाहीस, तुझ्या तोंडात कापड घातले जाईल की जेणेकरून तू जास्त ओरडला जाणार नाहीस. त्यानंतर तुझ्या रूममध्ये कोबरा साप सोडला जाईल, तो आत आला, त्याचा जो आवाज आहे तो तुला ऐकू येईल, सळ 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 किंवा स्वयं स्वयं असा आवाज तुला ऐकू येईल. तुझ्या उजव्या किंवा डाव्या पायाच्या अंगठ्याला किंवा शरीरात कुठे तो चावेल, आणि त्याचे जे 2 दात आहेत ते 2 दात तुझ्या शरीरात घुसतील आणि 1-2 मिनिटांमध्ये तुझ्या शरीरात विष पसरेल आणि तुझा मृत्यू होईल. आणि हे आरोपी ऐकत असताना त्याच्या आरोपीच्या अंगाला घाम सुटला आणि तो टेन्शनमध्ये आला आणि म्हणाला मला अशा प्रकारे मृत्यू देणार आहे, मला अशा प्रकारचा मृत्यू नको आहे, मला फाशी चढवा, मला असे मारू नका. आणि अशा पद्धतीने त्याच्या मनात 2 दिवस चिंतन चालू ठेवले की तुला फाशी नाही, तुला साप चावून मारलं जाईल. आणि परत असा क्षण आला की त्याला खरंच खुर्चीवरती बांधून ठेवलं, 2 हात पाय 2 पाय बांधले, तो कापायला लागला आणि तो म्हणत होता मला मारू नका, चेहऱ्यावरती मारू नका म्हणत असताना चेहऱ्यावरती काळं कापड टाकलं, त्याच्या तोंडात बोळा घातला. त्यानंतर शास्त्रज्ञाने एक सायकोलॉजिस्टने काय केलं तर एक हलका ऑडिओ चालू केला की त्या ऑडिओ म्हणून सापाचा आवाज येत आहे, फुफकारायचा चालायचा आवाज येतोय. आणि तो आरोपी पूर्णपणे घामाने लथबथ झाला, घाम भरपूर त्याला आला, तो स्वतःवरती कंट्रोल करू शकत नव्हता. त्याच वेळी शास्त्रज्ञाने काय केले तर त्याच्या पायाला एकाच वेळी 2 टाचण्या सुया एकदम त्याच्यात टोचवल्या. त्यात कोणतेही विष नव्हते, कोणताही साप नव्हता, तरी तो आरोपी फक्त 1-2 मिनिटांमध्ये मेला. 1-2 मिनिटांमध्ये तो आरोपी मेला गेला. तर या ठिकाणी मित्रांनो काय झालं, या ठिकाणी मनाने विचार केला की मी मरणार आहे, आणि जेव्हा मनाने विचार केला मी मरणार आहे तेव्हा मेला म्हणून समजा माणूस. तर त्यामुळं कसा विचार करायचा, कोणता विचार करायचा हे तुमच्या हातात आहे. त्यानंतर इथं तिसरी एक कहाणी सांगतोय की एक रेल्वे होती जी की भाजीपाला वाहतूक करणारी होती. त्यामध्ये एक डबा असा होता की जो पूर्ण डबा कोल्ड स्टोरेज सारखा थंड होता, त्यात भाजीपाला टाकून वाहतूक केली जात असत. एके दिवशी काय झालं की एक माणूस तो डब्यामध्ये काम करीत होता, तो साफ करीत होता, त्यामध्ये भरपूर थंड होती. संध्याकाळचे 5-6 वाजले होते. त्यावेळी बाकीचे सर्व लोक डब्यांना कुलूप लावून घराकडे गेले आणि तो माणूस मात्र आतमध्ये अडकला. आणि ट्रेन एकदम एका ठिकाणी शांत ठिकाणी उभी होती की तिथे कोणीच जात नव्हते. त्या ठिकाणी त्याचा आवाज ऐकणार असं कोणीच नव्हतं. त्याला शॉक लागल्यासारखं एकदम झालं की त्याने बाहेर येण्याचे सगळे प्रयत्न केले, त्याच्याजवळ फोनही त्याला नव्हता. आणि ज्यावेळेस सगळे प्रयत्न संपले, काही झाले नाही त्यावेळेला, पण तिथे एकदा कागदाचा तुकडा पडला होता. त्या कागदाच्या त्या तुकड्यावर आपल्या हाताचं बोट कापलं होतं आणि आपल्या रक्ताने त्या कागदावर लिहिले होते मला माफ करा, मी माझ्या पत्नीची आठवण काढत आहे, ही माझी शेवटची रात्र आहे, या कोल्ड स्टोरेजमध्ये यामध्ये माझी वाचण्याची कोणतीही संभावना नाही, येथील
वातावरण भरपूर थंड आहे, टेम्परेचर 30, 20, 10 असं आहे. कृपया परमेश्वरा माझ्या मुलांना चांगले सांभाळ. हे जर पत्र वाचत असाल तर माझ्या घरवाल्यांची काळजी घ्या. मी परमेश्वरा भरपूर दुःखी आहे, मला वाचवा, काहीतरी चमत्कार घडवा आणि मला वाचवावे. पण दुसऱ्या दिवशी काय झालं, ती व्यक्ती मृत्यू पावली होती. आणि ज्या वेळेला पूर्ण माहिती घेतली त्यावेळेला लक्षात आले ती जे कोल्ड स्टोरेज होते ते कोल्ड स्टोरेजमधील थंडी करण्याची डिकोल्ड पद्धत बंद होती. आणि असे वातावरण त्यावेळेला होते की तो कोल्ड स्टोरेजमध्ये व्यवस्थित राहू शकत होता. एवढी थंडी कमी होती, गरज होती तेवढीच थंडी होती. पण त्याचे विचार असे होते की मी वाचू शकत नाही, त्यामुळे तो वाचला नाही. अरुणा सिन्हा ज्यावेळी एव्हरेस्ट चढली, एव्हरेस्टवरती ऑक्सिजन संपला, तिचा विचार होता मला एव्हरेस्ट सर करायचं आहे, मी करू शकते, आय कॅन डू इट, परमेश्वरा मला शक्ती दे. त्यावेळी खालून एक माणूस आला आणि तिला बोलला वातावरण खराब असलं मी पुढे जाऊ शकत नाही, मी इथे थांबणार आहे. त्याच्याजवळ 2 ऑक्सिजनचे सिलेंडर होते, त्यातले एक सिलेंडर अरुणा सिन्हाला दिला आणि तिला एव्हरेस्ट चढता आलं, ऑक्सिजन मिळाला. तर आपले मन सुपर पॉवर आहे, मी जिवंत राहणार, चमत्कार घडतात. आणि आपले मन जर जास्त नकारात्मक असेल तर आपल्या जीवनात चमत्कार घडणे बंद होते. आपली स्वतःची शरीर आपणाला खायला उठत असतं, आपली ऊर्जा आहे, आपण समजा न समजा आपण ऊर्जा आहे. मानो तो शंकर आहे ना मानो तो एक कंकर आहे, मानो तो मूर्ती एक शंकर आहे ना मानो तो एक पत्थर आहे. तर मित्रांनो, दुनिया ही विश्वासावर आशेवर आधारित आहे. आपला विश्वास ही डोंगराला बाजू करू शकतोय. त्यासाठी मी सातत्याने सांगतोय, जो भी करो कमाल का करो. विश्वास, स्वतःवर विश्वास आणि ईश्वरावर विश्वास, महानतेचे रस हेच आहे. पुराणात वर्णिलेलं आहे की 33 कोटी देवावर, परकीयने वेळोवेळी तुमच्यामध्ये रूढ केलेल्या समस्त देवतावर तुमचा विश्वास असला, पण स्वतःवर जर मात्र विश्वास नसला तर तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, तो अडळ राहू द्या आणि शक्तिशाली बना. सफलता प्राप्त करण्याकरता जबरदस्त इच्छा शक्तीची प्रचंड आणि अविरत प्रयत्नाची आवश्यकता आहे. मी महासागर पिऊन टाकीन, माझ्या इच्छेने पर्वताचे चूर्ण विचूर्ण होऊन जाईल. प्रयत्नशील माणूस असेच म्हणत असतो. अशाच प्रकारचे बळ असू द्या, अशाच प्रकारची अदम्य शक्ती, इच्छाशक्ती असू द्या, कठोर परिश्रम करा, मग ध्येयपूर्ती ही निश्चित ठेवलेलीच आहे तुमच्या आमच्यामध्ये. त्यासाठी प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. मनात येईल ते करायला पाहिजे, आनंद व्यक्त करायला पाहिजे. एखाद्या वेळी विनाकारण चांगले काम करण्याचा व्यक्तीला मिठी मारायला पाहिजे. आपली ऊर्जा वाढण्यासाठी ज्या लहान लहान गोष्टी करणे गरजेचे आहे ते करायला सुरुवात करा. आपण जीवन बदलण्यासाठी व्हायब्रेशन, ऊर्जा तरंग वाढवणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी पहिली गोष्ट आहे रॅन्डम ॲक्ट ऑफ काइंडनेस, आकस्मिक दयाळपणाची कृती करा. आज आपण एक कृती करायची आहे, आम्ही सर्वांनी करायची आहे. एकदम साधी कृती करायची आहे आणि तुम्ही करणार, हा माझा विश्वास आहे. आज घरी जात असताना किंवा घरी बाहेर पटका मारत असताना आपल्या शेजारी एखादा चहावाला असेल, एखादा व्यक्ती भाजीपाला विकत असेल, पानपट्टीवर पान बनवत असेल, कोण वॉचमन असेल, कोण सफाई कामगार असेल, आज अशा व्यक्तीला किंवा एखादा बेडा असेल किंवा भीक मागत असेल, अशा एका व्यक्तीला जेवण द्या किंवा उद्या सकाळी उठल्या त्याला चहा द्या. अचानक चहा पाजा, कोणत्याही अपेक्षेविना. इफ यू सपोर्ट द वर्ल्ड सेल्फलेसली, होल युनिट सपोर्ट टू एनलेसली. निस्वार्थी वृत्तीने केलेले सेवा फळात येत असते. म्हणून मित्रांनो, निस्वार्थीपणाने कोणताही विचार असताना द्या आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद पहा. आपण जेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य बघणार त्याला आपले हृदय आनंदी असणार आणि आपली आपोआप ऊर्जा वाढणार. 2-3 दिवस हे काम तुम्ही बघा, देण्याची पावर नेमकी काय आहे. 2-3 दिवसानंतर मी देण्याची पावर नेमकं काय उद्या शिकवणारच आहे. पण आता ही कृती मात्र सर्वांची करण्याची आहे. त्यांचा सर्वांनी फोटो काढा, पण तो फोटो फक्त मला पाठवा, ग्रुपवर पाठवू नका, दुसरीकडे कुठेही पाठवू नका. कुणालाही काही मदत करा, कुणालाही आशीर्वाद किंवा कुणा संगीत दिल खुलच गप्पा मारा, कुणाला तरी अगदी मनापासून हसवा,
कुणासाठी तरी प्रार्थना करा, कुणाला तरी विचारा तुमची मुले कशी आहेत, तुमचं काय चाललंय. मी दररोज करतोय, दररोज अशा घटना घडत असतात. मी जाणून बुजून रॅन्डम ॲक्ट ऑफ काइंडनेस करतो. याच्या म्हणजे काय होईल तर आपली ऊर्जा वाढेल, आपणाला एक वेगळ्या प्रकारची सवय लागेल. सवय लागणं महत्वाचं आहे. एखादा दारुडा पहिल्यांदा दारू पिताना त्याला कडू लागत असते, पण परत सवयीने तो दारुडा म्हणतो. किंवा एका खोटं बोलणारा माणूस खोटं बोलताना थोडं कचवसतो, पण दुसऱ्यांदा खोटं बोलताना त्याला सवय होते. थोडे खोटत वेळा की तो खोटारडा बनतो. दारुडा तसाच खोटारडा बनत असतो. हे करताना रॅन्डम ॲक्ट ऑफ काइंडनेस करताना पहिल्यांदा आपला आनंद वाटेल, दुसऱ्यांदा आनंद वाटेल. जसे जसे आपण काम करत राहाल तसं तसं आनंद वाटत जाईल आणि आपल्या जीवनात आनंद वाढेल. तुम्ही आम्ही सर्वांनी करावं ही तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. आणि तुम्ही जर सर्वजण करणार हा पूर्ण माझा विश्वास आहे. मी रॅन्डम ॲक्ट ऑफ काइंडनेस शिकलो आहे. मला ज्या पद्धतीने पाहिजे, मी केस करताना असू दे, चप्पलवाला असू दे, हॉटेलवाला असू दे किंवा कोण असू दे, त्या लोकांना मी जाणून द्यायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं माझ्या जीवनात चमत्कार घडतात, तुमच्या जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होईल. एखादं मंदिर लांब असलं म्हणून जात नसाल तर एखाद्या रडणाऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी मदत करा, अडचणीत असलेल्याला मदत करा. एखाद्या शेजारच्या मुलाच्या चेहऱ्यावरती स्माईल पाहिजे ती करा. मी ज्यावेळेस दररोज गाडीतून घरातून बाहेर येतो किंवा दररोज गावापर्यंत येतो त्यावेळेस मला डेली लहान मुलं आय एम ओकेचा सिग्नल देत असतात. लहान मुलांच्या मध्ये सुद्धा आपोआप मिसळायला पाहिजे. रॅन्डम ॲक्ट ऑफ काइंडनेस घडल. सिग्नल एखादी गाडी थांबली तर शेजारच्या गाडीवाला जाणून बुजून स्माईल द्यायला चालू करा. जाणून बुजून मी स्माईल देतो, पुढचा आपोआप स्माईल मध्ये देतो. तर विचार करतो अरे कोण होता, काय होता. पण जाणून बुजून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यासाठी ज्या सिग्नल गाडी थांबते त्याला काच खाली करून त्याला पुढचा कोणी असू दे, कसाही असू दे, स्माईल द्या. तो हसतोच. ही करा रॅन्डम ॲक्ट ऑफ काइंडनेस. चेहऱ्यावरती हास्य निर्माण करा. पण हे करताना फक्त कॉमन सेन्स ठेवा. केव्हा कधी कुठं कुणाला स्माईल द्यायची याचे फक्त कॉमन सेन्स ठेवा. जाणून बुजून हे प्रयत्न करायला चालू करा. एकदा एकनाथ महाराज देवदर्शनासाठी चालत होते. भरपूर प्रवास करीत होते. देवावरती त्यांची भरपूर श्रद्धा होती. त्यामध्ये पायी चालत मंदिराच्या जवळ पोहोचले. मंदिराचा दरवाजा बंद होण्यासाठी फक्त 5 मिनिटं वेळ होता. आणि आज जर दर्शन झाले नाही तर मंदिर 3 महिने बंद राहणार होते. 3 महिने मंदिर बंद होणार असल्यामुळे सर्व भक्तगण गोळा झाले होते. आणि एकनाथ महाराज लवकर चला मंदिर बंद होणार आहे ते धावत जात होते. त्यावेळी मंदिराच्या दरवाजावर एक लहानलेलं गाढव त्यांना त्या महाराजांना दिसलं आणि ते अगदी मरणावस्थेत होतं. आणि त्यावेळेला ते एकनाथ महाराज साधू त्या ठिकाणी थांबले. आपल्या जवळील पाण्याची बाटली काढली आणि गाढवाला पाणी पाजले आणि त्याला खायला घातलं. भक्तगण म्हणू दे महाराज दरवाजा बंद होणार आहे, 3 महिन्यासाठी लवकर जाऊया. तर एकनाथ महाराज बोलले काय दर्शनाचा फायदा. एखाद्या मरणाऱ्या प्राण्याला पाणी पाजू शकत नाही, त्याला खायला देऊ शकत नाही, काय कामाचं देवदर्शन. लगेच परमेश्वराने आपले रूप बदलले आणि गाढवांचे महात्मा बनले आणि बोलले तू या माझ्या रूपात या अवतारे तू मला ओळखलंस. आणि दर्शन महात्म्याला दिलं ना. त्यासाठी मित्रांनो ध्यानात ठेवा, ना जाने किस रूप में नारायण मिल जाएगा. त्यासाठी केव्हा कोणत्या रूपात परमेश्वर आपल्याला भेटेल सांगता येणार नाही. त्यासाठी रॅन्डम ॲक्ट ऑफ काइंडनेस करा. सर्वजण याचा वापर करा. जीवन सुंदर आहे. जीवनात मजा एकदम फर्स्ट क्लास करा. वेगवेगळ्या प्रकारे मजा करा, मजा लुटा. मी दररोज मौज मजेत असतो तसं तुम्हीही राहू शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षण सिद्धांतासाठी सिरियस घेऊ नका. सहजासहजी गोष्टी सुद्धा मजेती करा. मजेत एकदा फोन आला तर आपल्याला लोन पाहिजे का तर 100 कोटी पाहिजे म्हणा. समोरचा म्हणेल का आपल्याला एवढे कर्ज कशाला पाहिजे म्हणा की मला 1000 कोटीचा प्रोजेक्ट तयार करायचा आहे. हसत बोला. नाहीतर मला कर्ज नको, मला कोज नको, फोन ठेवून आपण अपशब्द वापरतो. हे बंद करा. जे आपण बोलणार त्याची ऑर्डर आपल्या ब्रह्मांडाला पोहोचत असते. त्यामुळे जाणून बुजून चांगलं बोलायचा प्रयत्न करा. पाहिजे त्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत जातील आणि मिळत जातील. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. आणि जर काम हसून होत असेल तर रडत करण्याची काय गरज आहे. जो दोस्त बनने से काम चल सकते हैं तो दुश्मन बनाने की क्या जरूरत है.
जर 2 शब्दात काम होत असेल तर रात्रदिवस बोलायची काय गरज आहे? एखादे काम जर प्रेमानं होत असेल तर शिवा देऊन करायची गरज काय? त्यासाठी आपण सदैव मजेत राहायला पाहिजे. कोतेकर सरांनी प्रोग्राममध्ये आमचे जे गुरुवर आहेत त्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं की अरबपती बनण्याची शक्ती कशी आपण ओळखू. मिलेनियर्स माइंड हा प्रोग्राम त्यांनी घेतला होता. त्या प्रोग्राममध्ये जो मी रोल केला होता तो रोल आज माझ्या जीवनात घडतोय. मी तसाच वागतोय. मी पुण्याच्या JW मेरिटला 4-5 वेळा जाऊन आलो. पहिल्यांदा ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला नेत्यांच्या एका साखरपुड्याला घेतो तेव्हा असे हॉटेल पहिल्यांदा मी बघितलं होतं. त्यावरती आजपर्यंत 20-25 हॉटेलमध्ये जाऊन आलो. हाय स्टँडर्ड हाय क्वालिटीच्या हॉटेलमध्ये जाऊन आलो. अगदी ताजमध्ये सुद्धा जाऊन 3 दिवस राहून आलो. मी करतोय, तुम्ही करू शकता. रॅन्डम ॲक्ट ऑफ काइंडनेस. तुम्हाला प्रत्येकाला लोकांनी वेड म्हणायला पाहिजे, कारण वेडेच इतिहास निर्माण करीत असतात आणि तोच इतिहास शहाणे वाचत असतात. धीरूभाई अंबानी काय केलं होतं? पहिला पगार 500 रुपये घेऊन कुठे गेलते तर 5 स्टार हॉटेलमध्ये गेलते. जाऊन त्यांनी 500 रुपयाचा चहा पिला. त्यावेळेला त्याच्या मित्राने त्याला वेड्यात काढलं होतं. तू वेडा आहेस का? ते म्हणत होते ना, नाला का 500 रुपयाचा चहा पिऊन आलास, पहिला 500 रुपये मिळाले, घरच्यासाठी काहीतरी घेऊन गेला असता, मिठाई वगैरे काहीतरी घेऊन गेला असतास. त्याला अंबानी म्हणाले की तुम्हाला काय माहिती आहे मी काय घेऊन आलोय? मी जे आज बीज टाकले त्याचा वटवृक्ष मोठा निर्माण होईल, तेव्हा बघा तुम्ही, त्यावेळी कळेल. तर करा मित्रांनो, म्हणजे आपल्या जीवनात हे जीवन महत्त्वपूर्ण उत्कृष्ट आहे. त्यासाठी महत्त्वपूर्ण प्रोसेस आहे. ब्रह्मांड आपल्याला संकेत देत असतात आणि ब्रह्मांड आपल्या संपर्कात असते कायम. ब्रह्मांडामध्ये लाखो आकाशगंगा आहेत, भरपूर अंग आहे त्यामध्ये. आपण त्यांचा अंदाज बी लावू शकत नाही, इतके अंग आहे त्यामध्ये. हे किती मोठे जग आहे, त्यात काय आहे, किती पसरले हे आपणाला माहीत नाही आणि कुणालाही माहीत नाही अजून. याची अजूनही माहिती गोळा करणे सुरू आहे आणि पूर्ण माहिती गोळा झाली तरी हे विश्वब्रह्मांड काय आहे कुणालाही समजणार नाही. तर पूर्ण ब्रह्मांडाला लिंक होऊन ट्यून होण्यासाठी एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपले सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन. अंतर्मनच सगळ्यात पॉवरफुल आहे. जर आपण अंतर्मनाला चांगल्या प्रकारे प्रोग्रामिंग केले तर आपल्याला हवी असणारी गोष्ट आपल्याला मिळू शकते. यावरती आपण भरपूर अंतर्मनावरती भरपूर चर्चा केली आहे. त्याच अंतर्मनाला आपण कनेक्ट करू शकतो आणि सबकॉन्शियस हे ब्रह्मांडाला कायमचे संपर्कात आहे. तर आपले अंतर्ब्रह्मांडाशी सदैव संपर्कात आहे, यात कोणतीही अडचण नाही. जसं फोन हा दुनियेतील सर्व फोनशी संपर्क आहे का नाही? तर आहे. ज्याचा कुणाचा नंबर डायल करू त्यालाच नंबर लागणार. मग संपर्क होत असताना कुठे वायर दिसते का आपल्याला? तर नाही दिसत. फोन कसा कनेक्ट आहे? तर तरंगामुळे संपर्क झाला. तसेच आपले सबकॉन्शियस माइंड तरंगामुळे दुनियातील प्रत्येक गोष्टीशी संपर्कात आहे. दुनिया पूर्ण आपल्या बुद्धीशी कनेक्ट आहे. सजीव व निर्जीव वस्तूशीही संपर्क आहे. कुठेही वायर दिसत नाही तरीही सगळ्यांच्या संपर्कात आहे. त्यातील चीप जर काढली तर कुणालाच संपर्क करू शकणार नाही. आपल्या शरीरातून आत्मा निघाला तर शरीर कोणत्याही कामाचे नाही. आपल्या आतमध्ये परमात्माचा अंश आहे, तोपर्यंत आपण सर्व जगाच्या संपर्कात आहे. ही शक्ती अदृश्य आहे. जसे की मोबाईलची तार दिसत नाही तसेच ही अदृश्य आहे. जसे मोबाईलमध्ये ज्याला संपर्क करायचा आहे त्याचा नंबर आपल्याजवळ पाहिजे, हवे त्याला आपण संपर्क करू शकतो. तर हा नंबर आपल्याला घ्यायला पाहिजे. कोणाचा नंबर साठी 2 महिने, 2 वर्षे, 4 वर्षे, 10 वर्षे लागतील. त्या माणसाला भेटण्यासाठी जेवढा जीव लाव तेवढा लवकर आपण त्या व्यक्तीला नंबर येणार आपल्याला मोबाईलमध्ये आणि आपण त्या व्यक्तीला संपर्क राहणार. डायल नंबर झाला की संपर्क होणार. तसेच आपले सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन पूर्ण विश्वाच्या संपर्कात आहे. जो बी वेळ आपल्याला लागतो तो आपल्या विचारामुळे. तर ते करण्यासाठी आपल्याला साधना करायला पाहिजे. आपल्याला पैसा, नातेसंबंध, आरोग्य, आनंद तुम्हाला हवे ते मिळू शकतो, कारण आपले अंतर्मन ऊर्जा लेवलला सगळ्यांच्या संपर्कात आहे. तर संसार एक आहे, दुनिया एक आहे, तर ऊर्जाही एकच आहे. आपले सर्वांचे मन एकमेकाच्या संपर्कात आहे. तर ब्रह्मांड कसे बोलत असते? तर ते सांकेतिक खुणाच्या सिग्नलच्या रूपात बोलत असते. विश्वास आपणाला सांकेतिक खुणा देत असते विश्व. आपण जर सांकेतिक खुणा ओळखू शकलो नाही तर आपले जीवन नंबर 1 बनणार नाही.
आपल्या जीवनात काही येत नाही, सांकेतिक खुणा आपल्याला ओळखणे महत्वाचे आहे. सांकेतिक खुणा ओळखायला चालू करा. त्यामुळे जीवनात तुमच्या आमच्या सगळ्यांच्या बदल घडू शकतो. हे सगळे मी तुम्हाला विश्वासाने सांगतोय की सांकेतिक खुणा ओळखा. ब्रह्मांड आपल्याला सदैव संपर्कात असते, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने सांकेतिक खुणा करीत असते. पण टीव्ही बघत असल्यावर असू दे, एखादा सांकेतिक कार्य मिळू शकतो, किंवा एखादा कार्यक्रम केल्यावर, एखाद्या माणसाला भेटल्यावर, एखाद्या रोडवर भेटल्यानंतर, किंवा केव्हाही कधीही कोणी संपर्क देऊन तुम्हाला सांकेतिक खुणा मिळतील. जसे की मी 1 वर्षापूर्वी इफ यू सपोर्ट द वर्ल्ड सेल्फली द होल युनिवर्स सपोर्ट एंडलेसली हे वाक्य डोक्यात बसले आणि त्यावर मी आज काम करतोय. मी जी ट्रेनिंगला जिथे 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 भरपूर वाक्य टाकतो किंवा जे बोलतो ते मला तिथे मिळाले आहेत, पण मला एका वाक्याने माझे पूर्ण जीवन बदलले. त्याच्या आधारे मी श्रीमंतीचा विचार करण्याची जादू हा कार्यक्रम चालू केला आहे. हा ही ब्रह्मांडाचा विश्वासाचा संकेत आहे. जर आपल्याला संकेत खुणा सापडल्या तर आपल्याकडे समृद्धी येऊ शकते. संकेत जर सापडले तर आपले जीवन पूर्णपणे बदलून जाईल. तर विश्व ब्रह्मांडामध्ये आपल्याला संकेत येत असते. तुम्ही आम्ही संपर्कात आहे, तुम्ही हा कार्यक्रम अटेंड करत आहात म्हणजे तुम्हाला ब्रह्मांडाने संकेत दिलेत. तुमच्या जीवनात यामध्ये परिवर्तन घडू शकतं, जीवन बदलू शकतं. त्या संकेत जे मिळाले त्याचा वापर करा, जीवनात परिवर्तन घडेल हा माझा पूर्ण विश्वास आहे. मग प्रत्येकाचा प्रश्न असतो की संकेत कसे ओळखायचे. तर ज्यावेळी आपल्याजवळ संकेत येत असतात त्यावेळी लगेच सुपरफास्ट कृती करायची आहे. ब्रह्मांडाला स्पीड गतिमान्य आहे. त्याच्याकडे आयडिया आली आणि विचार करत राहिले तोपर्यंत दुसरीच आयडिया कोणतरी घेऊन वापरून मोकळे होणार. मग म्हणता मी असे अगोदर करणार होतो, याचा वापर दुसऱ्यानेच केला. मग राग स्वतःला येत असतो. त्यामुळे स्पीडमध्ये निर्णय घ्या, रिझल्ट मिळतील. निर्णय घ्यायचा, निर्णय घ्या. योग्य निर्णय झाला तर यश मिळेल, अयोग्य निर्णय झाला तर तुम्हाला शिकायला मिळेल. निर्णय घेण्याचा निर्णय आजपासून घ्यायला चालू करा. मी ज्यावेळेला 2008 मध्ये नोकरी सोडली, मला त्यावेळेला अडचणी वाटल्या. मी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन नोकरी सोडली. भरपूर अडचणी आल्या त्यावेळेला. वेळ माझ्याकडे भरपूर शिल्लक राहायचा. बिझी असणार माणूस इझी झाल्यानंतर कसा राहू शकतो मोकळा. त्यावेळी डोक्यातून अश्रू निघत होते, पण त्यावेळी मी परमेश्वराची प्रार्थना केली. त्याला मला संकेत दिला, नोकरी सोडली आणि टीचिंग लर्निंग चालू केलं आणि सातत्याने मी शिकत गेलो. मी ज्यावेळेला राधानगरीचा प्रोग्राम कोतेकर सरांचा करत होतो, रेसिडेंट प्रोग्राम, माझ्याकडे भरपूर ऊर्जा होती. आपोआप विचार आला, एवढे लय भारी शिकवत आहेत कोतेकर सर, तर अजून नवीन लोक सुद्धा कोणतरी बाहेर शिकवत असणार आहेत. बघूया कुठं नवीन आणि कोण ट्रेनिंग मिळते. कोतेकर सर महाराष्ट्रातील टॉप 1 माइंड ट्रेनर आहेत. इतकं अप्रतिम उत्कृष्ट शिकवतात. तरी सुद्धा मला जाणीव झाली आणि कोण ट्रेनिंग यापेक्षा भारी देतं का बघूया म्हणून मी गेलो. पण त्या 1 महिन्यानंतर मला भूपेंद्रसिंह राठोड सर माझ्या जीवनात आले आणि ज्या वेळेला मला ब्रह्मांडाला मी संकेत मागितले त्या वेळेला मला संकेत मिळत गेले. जसं कुणाला एखादा फोन लावायचा विचार केला तसे आपल्याला पाहिजे तसा फोन लागतो. त्याचे संकेत परमेश्वराला मिळत असतात. आपण जे पाहिजे ते हवं ते परमेश्वराला मागा, हवं ते तुम्हाला मिळेल. मागा म्हणजे मिळेल. आस्क अँड बिलीव्ह. संकेत ओळखा, तुम्हाला हवं ते मिळवा. ज्यावेळी अडचणी असतात तेव्हा योग्य निर्णय घेण्यासाठी संकेत ब्रह्मांडाला मागा. सर्व काही भरपूर मिळेल. लहान लहान संकेत सुद्धा मोठं काहीतरी करू शकतात. यासाठी जागृत तुम्ही असायला हवं आणि हे जागृत राहून श्रीमंतीचा विचार करण्याची जादू तुमच्या जीवनात घडू शकते. त्यामुळे जाणून बुजून रँडम ॲक्ट ऑफ काइंडनेस करा आणि तुमच्या जीवनात परिवर्तन घडून घ्या. इथवर कुणाला काही शंका असतील तर बोलू शकता. इथवर कुणाला काही शंका आहेत, काय प्रॉब्लेम असेल, काय शंका असतील विचारा. त्यानंतर पुढचं सेशन मी चालू करणार आहे. अरे झोपला का भाई सगळेजण? बापू जागे आहोत आम्ही. बा हे योग्य अयोग्य काय बरं वाटलं, काय चुकीचं वाटलं? हॅलो बापू नमस्ते. रँडम ऍक्ट ऑफ काइंडनेस जरा एक्सप्लेनेशन जरा कराल का?
म्हणजे रँडम ॲक्ट ऑफ काइंडनेस म्हणजे आपल्याला आपण एका ठिकाणी अशा ठिकाणी जायचं आहे की गोरगरीब असतात, एखादा भिकारी असतो, एखादा पानपट्टीवाला असतो, रखवालदार असतो, स्वीपर असतो, झाडूवाला असतो. अशा लोकांना आपण अचानक त्यांना मदत करायची आहे की जेणेकरून आपणाला ते ज्या वेळेला आपण मदत करतो त्यावेळेला आपण आनंदित असतो, त्याच्याबरोबर त्याच्याही चेहऱ्यावरती हास्य निर्माण होतं. त्यामुळे जाणून रँडम ॲक्ट ऑफ काइंडनेस, गरजवंताला मदत करणं. ज्या वेळेला आपण गरजवंताला मदत करतो बघा, उद्या एखाद्या पानटपरीवाल्याला, सर्वसामान्य माणसाला मदत करा, एखादा रस्ता क्रॉस करण्याला मदत करा, एखाद्याला लिफ्ट देऊन बघा. अशा पद्धतीने साध्या साध्या सिंपल गोष्टी जर करत गेला, अपेक्षेविना निस्वार्थी वृत्तीनं करायला पाहिजे. त्याच्याकडे अपेक्षा करायची नाही, नाहीतर मी त्याला मदत केली त्यानं मला मदत करायला पाहिजे ही अपेक्षा ठेवायची नाही. जाणून बुजून दयाळपणाची भावना वागायला पाहिजे, प्रेमानं वागायला पाहिजे. तुमच्या शाळेत आता तुमच्यामध्ये कितीतरी मुलं आश्रमशाळेत राहायला आहेत. तुमच्या शाळेच्या सगळ्या मुलांना रँडम ॲक्ट ऑफ काइंडनेसमध्ये प्रेमानं बघू शकता, त्यांना वेगळी सेवा देऊ शकता, स्टाफला वेगळ्या पद्धतीने हालचाल करू शकता, तुमच्या प्रत्येकाला एक एनर्जेटिक असं बोलून प्रेरणादायी करू शकता. ओके, थँक्यू बाबा, लक्षात आलं. थँक्यू, धन्यवाद सर. अजून कोणाला काय बोलायचं आहे? बापू नमस्कार. नमस्कार, हॅलो. बोला. अडचणीच्या काळात किंवा ब्रह्मांडाकडे तुम्ही संकेत मागायचं म्हणलं, ते कसं नेमकं मागायचं? ब्रह्मांडाचे संकेत मिळत असतात, वेगवेगळ्या पद्धती मिळत असतात. एखादी गोष्ट जाणून बुजून तुम्ही विचार करत असताना त्यावेळेला पुढे घटना घडत असतात. जसं की मी आता कोतेकर सरांच्या प्रोग्रामला गेलो, फुल एनर्जेटिक होतो आणि मला वाटलं की बाबा या ट्रेनरकडे एवढं नॉलेज मिळते. मी एकाच ट्रेनरकडे ट्रेनिंग घेत होतो, मग त्यावेळेला मला वाटलं की बाबा हे ट्रेनर एवढे भारी देतात किंवा याच्यापेक्षा वेगळे आणि कोणते ट्रेनर असू शकतात. म्हणून मला 1 महिन्यामध्ये दुसरे भूपेंद्र सिंह राठोड मला भेटले. मी आतापर्यंत 30-40 लोकांच्या ट्रेनिंग घेतलेत वेगवेगळ्या ट्रेनरकडं. कारण वेगवेगळ्या प्रत्येक शिक्षकाला वेगवेगळे नॉलेज आहे. कधी एका चढीत एक, कोणालाही कमी कोणाला जादा समजू नये असे इतके ट्रेनर भारी आहेत महाराष्ट्रामध्ये. काही संकेती खुणा मिळत असतात. हे एखाद्या वेळेला बघा आपण बघत असतो, एखाद्या घरी एखाद्याचा ॲक्सिडेंट होत असतो, त्यावेळेला ॲक्सिडेंट होत असताना मला घरातला माणूस म्हणतो अरे जाऊ नको आज थांब जरा, किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला वाटलं आला, मी म्हणतो त्याला जाऊ नको, तो गेला. अगोदर थोडे ना कुठले संकेत मिळत असतात. आपल्या जीवनात ज्या घटना घडत असतात त्या आपल्या विचारात पहिल्या घडत असतात, मग ज्या गोष्टीचा विचार करू शकतो त्या घटना घडू शकतात. तुमच्या जीवनामध्ये एखादी घटना घडली नाही कारण ती विचार केली नाही. जी घटना घडल्या त्याचा विचार केलाय, ज्या गोष्टीचा विचार घडलाय त्याच गोष्टी घडल्यात, नाही इतर गोष्टी घडलेल्या नाहीत. जाणून बुजून संकेत ओळखायला शिका आणि काम करा. कोणताही निबंध, समजा एखादी गोष्ट चुकीची घडली तरी तुम्हाला धडा मिळेल, शिकायला मिळेल, पण निर्णय फास्ट घ्यायला पाहिजे. एखादी आयडिया तुम्हाला मिळाली त्याच्यावर तुम्ही काम करून विचार करू शकतो, दुसरा कोणतरी ती आयडिया वापरून त्यात इन्कम करून मोकळा झालेला असतो. अजून कोणाच काय? बापू नमस्कार. आपण ते आज सांगितलं रँडम ऍक्ट ऑफ काइंडनेस, मी गेले 2 सेशन केलेले आहे, त्यामुळे त्याचे महत्व मला माहिती आहे. आणि आज एका ग्रुपमध्ये सरांनी एक खेळाडू आहे जो ज्याचे वडील शेतमजूर आहेत आणि तो स्विमिंग करतो आणि तो डिस्ट्रिक्ट लेवलला खेळतो. त्याला काही मदत होऊ शकते का? त्याच्या वडिलांनी सरांशी बोलले होते. सरांनी एक पोस्ट टाकली की आपल्याला होईल तेवढी मदत करा. तर मी आज त्यांना मदत केली आणि ते एका ग्रुप मधून त्याला 32 जणांनी मदत केली. तो मुलगा कोण आहे काही ओळख नाही, पण रँडम ऍक्ट ऑफ काइंडनेस म्हणून सर्वांनी मदत केली. एक नंबर सचिन पाटील, थँक्यू, धन्यवाद. लय भारी, हीच गरज आहे लोकांना. हो सर, थँक्यू. ओके, थँक्यू. अजून? नमस्कार. ते तुम्ही ब्रह्मांडाकडून संकेताचा आता बोलला, तर डेली माझा एकही असा दिवस जात नाही की तो रिपीटेड नंबर 11-11. तर 11-11च्या पाठीमागे आणि असं काय लॉजिक आहे का? 11-11 11-11 तुम्ही 11-11च्या टायमिंगला ब्रह्मांडाचा युनिक दिलेला नंबर मोबाईलमध्ये आपला 11-11चा टायमिंग आहे. सकाळी संध्याकाळी तुम्ही झोपलेला असणार. 11-11च्या टायमिंगला तुम्ही अलार्म लावून तुम्ही मेडिटेशन चालू करा. 17 सेकंद, 34 सेकंद, 64 सेकंद, त्यामध्ये कुठलीही गोष्ट आठवा, तुम्हाला जी हवी ती गोष्ट. 11-11 तुम्हाला सांकेतिक खुणा मिळतात. तर 11-11ला तुम्ही मेडिटेशन करा.
तुम्हाला जे कशा पद्धतीने करायचं काय करायचं मी सांगितलं 1-2 मिनिटामध्ये करू शकता. 17 सेकंद 34 सेकंद तुम्हाला जी हवी ती गोष्ट ती करा. यश कसं मिळते बघा. ओके ओके धन्यवाद. कारण आणि प्रयत्न करा कसं यश मिळतं. एखादी गोष्ट हवी ती 11-11ला तुम्ही आता लिहून ठेवा वेळेवर मला ही गोष्ट पाहिजे आणि उद्यापासून सलग 21 दिवस मिनिमम सवय लागायला. आणि परमनंट सवयला 90 दिवस लागतात. 21-90चा फॉर्म्युला आहे. तुम्ही सलग जाणून बुजून 21 दिवस करा आणि 90 दिवस जर झाले तर तुम्हाला सवय रेग्युलर राहील. पण 21 दिवसात आत तुम्हाला रिझल्ट मिळतील. छोट्या छोट्या गोष्टीची पहिली सुरुवात करा आणि मग मोठ्या गोष्टीची अपेक्षा करत राहा. कारण तुम्हाला तुमच्यावरती विश्वास पाडायला पाहिजे. तुम्हाला जे हवं ते तुमच्या अंतर्मनातून सगळ्या गोष्टी मिळवू शकता. त्यासाठी जाणून बुजून प्रयत्न करा. 11 सिग्नल मिळतो तर 11:11 तुम्ही ध्यान करायला चालू करा. कारण मी परवा तुम्हाला सांगितले मेडिटेशनचं टायमिंग. ओके ओके थँक्यू. थँक्यू धन्यवाद. अजून कोणाला काय बोलायचं असेल तर चला पुढं. आता लॉ श्रीमंतीचा विचार करण्याची जादू यामध्ये लॉ ऑफ गिव्हिंग अँड रिसिव्हिंग देण्याचा व वेळ मिळवण्याचा नियम देणे व घेणे याचा कायदा नेमका काय हे मी तुम्हाला सांगणार आहे सविस्तर. तर चला आज बघूया देण्याची काय शक्ती आहे. मित्रांनो मी जेव्हा एका कार्यक्रमात गेलो त्यावेळी देण्याची चर्चा चालू होती. त्यावेळी माझा विचार होता की मी देऊ शकत नाही. पण त्या कार्यक्रमामुळे आम्हा सर्वांना एक कहाणी सांगितली आणि तेव्हापासून मी देण्याची पद्धत चालू केली. तर कहाणी काय आहे तर एक रेल्वे स्टेशन असतं. त्या रेल्वे स्टेशनवरती रेल्वे थांबतात आणि त्या रेल्वेमध्ये 2 व्यक्ती एकदम चढतात. त्यामध्ये एक होता शेठजी आणि दुसरा शेठजी असतो तो आपल्या सीटवर बसला असतो आणि दुसरा होता तो पूर्ण भिकारी. तो प्रत्येक डब्यात जाऊन त्याला भीक मागत असत. रेल्वे चालू झाली की तो भिकारी प्रत्येक माणसाकडे जात असत आणि भीक मागत असत. मला काहीतरी द्या, काहीतरी द्या, मला काहीतरी द्या, मला भीक द्या असं मागत असत. तर भिकाऱ्याला कोणी 1 रुपये, कोण 2 रुपये, कोण 5 रुपये, कोण 10 रुपये देत असत. आणि तो आधीमध्ये गाणी म्हणत असत की शिर्डीवाले साई बाबा आयो है घर में सवारी, अशी बरीच गाणी तो म्हणत असत. आणि ती मस्त लय भारी गाणी म्हणत असत. तो सगळं मागत सुद्धा तो एक वेळ काय होतं की ते करताना तो शेठजी जवळ गेला आणि शेठजी समोर हात पसरून म्हणत होता, शेठजी मला काहीतरी द्या, परमेश्वराच्या देवाच्या नावावर मला काहीतरी द्या. शेठजी द्या म्हणत होता. त्यानंतर गाणे म्हणून त्याला खुश करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेला शेठजी हसायला लागले आणि म्हणाले, हे ऐकून घे, मी एक व्यापारी माणूस आहे. मी कुणाला काही देत नाही जोपर्यंत कोण मला काही देत नाही. मी तुला 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 100 रुपये तुला जेवढे हवे तेवढे देतो, पण तू मला काय देणार. भिकारी भरपूर गडबडला. म्हणाला, शेठजी मी काय देऊ शकत नाही. देऊ शकत असतो तर भिकारी झाला असतो का, तुमच्यासारखा सेठ झाला असतो. मी देऊ शकत नाही. मी तुला त्याला सेठ म्हणाले, मी तुला पैसे देणार नाही जोपर्यंत तू मला काही देणार नाहीस. तोपर्यंत पुढचं रेल्वे स्टेशन येतं आणि भिकारी रेल्वेमधून खाली उतरला आणि शेठजी पुढे रेल्वेतून प्रवासात निघून गेले. भिकाऱ्याला त्याला भरपूर राग आला होता. कारण सेठ असून सुद्धा किती कंजूस आहे, मला फक्त 10 रुपये देऊ शकला नाही. नुसता उपदेश करत होता, मोठे बोलत होता आणि काय बरेच भिकारी बरेच बोलून गेला. मी काय देऊ शकतोय, मी तर भिकारी आहे. आणि रागात घरी गेला आणि झोपून गेला. आणि रात्रभर त्याच्या मनात झोप मोड होऊन सुद्धा रात्रभर त्याचे विचार घोळत राहिले. सेठजी म्हणत होता की तू काय दिलेस तर मी देणार. तर त्याच्या लक्षात आले की मी हकीकतमध्ये वास्तवमध्ये मी कधीच कुणाला काही देत नाही. हे परमेश्वरा. आणि त्यांच्यासाठी रात्रभराची झोप उडून गेली. दुसऱ्या दिवशी टेन्शनमध्ये आला आणि विचार करीत राहिला, चिंतन मनन करीत राहिला की मी आज भीक मागायला जाऊ या ना जाऊ. मी वास्तवमध्ये कोणाला काही दिले नाही, मी काय देऊ शकतो. आणि समोर एक गुलाबाच्या फुलाचा ढीग दिसला आणि त्याचे डोळे उघडले भिकाऱ्याचे. अगदी हडबडून खुश झाला, अगदी आनंदी झाला.
मस्त आहे, लय भारी आहे. आणि मला जर उद्यापासून कुणी भीक दिली तर मी त्याला फूल देणार. आणि दुसऱ्या दिवशी रेल्वेत गेला आणि जो व्यक्ती भीक देईल त्याला तो भिकारी फूल देऊ लागला. आणि असे बरेच दिवस 10-15 दिवस चालू होते. तो दररोज भीक देईल त्याला फूल देत होता. लोक त्याला कोण 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये देत असत. आणि त्याची चर्चा होऊ लागली की हा भिकारी फूल वाटतोय भीक दिल्याच्या बदल्यात. लोक त्याच्याकडे बघत असत की फूलवाला भिकारी म्हणून. आणि एक दिवस तो शेठजी रेल्वेत भेट होते त्या शेठजीची भिकाऱ्यासोबत. भिकारी शेठजी पुढे एकदम खुश होऊन हसऱ्या चेहऱ्याने हजर झाला, उभा राहिला. आणि अहो शेठजी नमस्कार, कसे आहात आपण? मला ओळखलत का? तुम्ही तो मी भिकारी की 10-20 दिवसापूर्वी तुम्ही मला एक गोष्ट सांगली होती की मित्रा मी तर व्यापारी आहे, तू मला देत असतील तरच मी तुला काहीतरी देईन. शेठी आज माझ्याकडे आपल्याला देण्यासाठी माझ्याकडे एक फूल आहे आणि हे फूल घ्या आणि मला मात्र आज काही ना काही द्यावं लागणार. शेठजी मोठ्याच असले, आपल्या खिशातून 10 रुपये काढले आणि भिकाऱ्याला 10 रुपये दिले. आणि शेठजी एक महत्वाची गोष्ट बोलले, अरे तू तर माझ्यासारखा व्यापारी झालास, अरे तू तर माझ्यासारखा व्यापारी झालास. आणि रेल्वे पुढे निघून गेली. शेठजी पुढे प्रवासात निघून गेले. भिकारी रेल्वे तिथं स्टेशनवर खाली रेल्वेतून उतरला. भिकारी शेठजीच्या विचारावरती विचार करीत राहिला, हे परमेश्वर मी तर व्यापारी झालो, ही काय खरीच गोष्ट आहे की मी व्यापारी झालो. फूल दिले पैसे घेतले, फूल दिले पैसे घेतले, फूल दिले पैसे घेतले, जबरदस्त मी तर व्यापारी झालो. हळूहळू त्या भिकाऱ्याने फुलांचा व्यापार करणे सुरू केले. त्यानंतर 5-6 वर्ष उलटून गेली आणि 5-6 वर्षानंतर 2 जेंटलमॅन एका विमानतळावरती उड्डाणवरती उभे होते. एकाने सूट बूट घातला होता, दुसरा सेठजीच्या रूपात होता. आणि सूट बूटवाला सेठजीच्या जवळ गेला आणि म्हणाला, सेठजी ओळखले का मला? तर शेठजी म्हणतो, मी तर ओळखले नाही. तर शेठजी तुम्हीच तर मला माझे जीवन बदलले. मी तुझे कसे जीवन बदलले? तू तर भिकारी म्हणतो, 5 वर्षापूर्वी गोष्ट तुम्ही आठवा, मी भिकारी होतो, मी रेल्वे स्टेशन भीक मागत होतो. त्यावेळी मी तुमच्याकडे पहिल्यांदा आलो तेव्हा आपण म्हणाला तुम्हाला काय दिले तर मी तुला देणार. आणि या सल्ल्यानंतर मी 2-3 दिवस चिंतन मनन केले आणि मी फूल देऊ लागलो भीक दिलेल्या बदल्यात. आणि परत 10-15 दिवसांनी तुम्ही ट्रेनमध्ये भेटला, मी आपल्याला फूल दिले आणि तुम्ही मला 10 रुपये दिले आणि तुम्ही मला हसला आणि म्हणाला तू तर व्यापारी झाला आहेस. त्या दिवशी माझ्याकडे कल्पना आली की मी फुलांचा व्यापार करू शकतो आणि मी व्यापार करायचे सुरू केले आहे. आणि आज या शहरातील मोठा फुलांचा व्यापारी मी आहे. तर मित्रांनो, तेव्हापासून माझ्या जीवनात देण्याची क्रांती झाली आणि द्यायला सुरुवात केली. आजपर्यंत मी सदैव देतच असतो, अगदी दररोज याचा वापर मी करतोय. कहाणीचं तात्पर्य नेमकं काय आहे यार? तर मी काय देऊ शकतो यावर विचार करा. आपण एखाद्याला एक स्माइल असे देऊ शकतो, आपण एखाद्याला चांगली ऊर्जा देऊ शकतो, आपण कुणाला आशीर्वाद देऊ शकतोय, कुणाला एखादा सल्ला चांगला देऊ शकतो, कुणाला एखादा चांगलं प्रश्न विचारून उत्तर देऊ शकतो, कुणाला एखाद्या मेसेज चांगला फॉरवर्ड करू शकतो. ज्यावेळी त्याला गरज आहे त्यावेळेला आपण योग्य वाट देऊ सांगू शकतो किंवा एखाद्याला योग्य वाटतं ते देऊ शकतो. कुणाला तन मन देऊ शकतो, कुणाला ही मदत करू शकतो. आपण एखाद्या हाताला धरून आपण पुढे नेऊ शकतो, कुणाला तरी पैसे देऊन पुढे नेऊ शकतो, कुणाला मनापासून आशीर्वाद देऊन पुढे नेऊ शकतो. असा प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिवशी आपण कुणाला तरी काहीतरी देऊ शकतो. त्यामुळं सर्वात अगोदर मी देणार आहे असा विचार चालू करा. मी देऊ शकतोय, मला देण्यामध्ये आनंद वाटत आहे. मला सांगा, आम्ही जर एखाद्या वाढदिवसाला गेलो, समजा मी एक वाढदिवसाची पार्टी आयोजित केली आहे, त्यामध्ये सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे आणि पार्टीमध्ये 200 लोक आलेत, सर्व व्यवस्था चांगली केली आहे आणि तुम्ही माझ्या वाढदिवसाला आलात. मला सांगा, सगळ्यात आनंद कुणाला जास्त आहे, तुम्हाला की मला? देणारा की घेणाराला? आपल्या बर्थडेला पार्टीला आलेल्या लोकांना खर्च करीत असता आणि आपण जाऊन जेवण खाऊन हात पुसून येत असतो. कोणाला चांगले वाटते? तर तुम्ही म्हणाल पार्टी देण्यात आनंद वाटत आहे. आपण एखादा मदत केली तर त्यात भरपूर आनंद होत असतो. त्यासारखी दुसऱ्याकडून मदत घेत असताना भरपूर आनंद होत असतो.
तर तुम्ही सांगा की घेण्यापेक्षा देण्यामध्ये आनंद जास्त येत असतो. आपण कुणी गिफ्ट दिली आणि आपण कोणाला गिफ्ट दिली तर आपल्या अंतर्मनामध्ये गिफ्ट देण्यामध्ये आनंद असतो. देण्यामध्ये खरा आनंद आहे. साधे एक झाड लावून बघा, आपल्याला भरपूर आशीर्वाद आणि आनंद मिळेल. थंडीमध्ये एखादी उबदार कपडा देऊन बघा, किती आनंद होतोय. आपण काहीतरी देतोय, स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल, वागणे सुंदर होईल, सर्व काही बदलेल, आपली ऊर्जा वाढेल, आपण जोश आणि होशमध्ये आपण राहू, आपली ऊर्जा वाढेल. पण परंतु लोकांचं काय लक्ष असतं की मला मिळायला पाहिजे, माझ्याकडे यायला पाहिजे. तर माझ्याकडे येण्यापेक्षा देण्याची वृत्ती चालू करा. त्यानंतर दुसरी कहाणी की एका गावात 2 माणसे होती. दोघांचे जीवन अतिशय सुंदर होतं आणि अचानक दोघांचा मृत्यू होतो. दोघेही भरपूर पैसेवाले होते. दोघेही यमराजाजवळ गेले. यमराजाकडे गेल्यावर यमराज म्हणले, पहिल्या माणसाला तू जीवनात भरपूर चांगली कामे केली आहेस, तुला परत माणसाचा जन्म मिळणार, तर तुझी इच्छा काय सांग, तुला तुझ्या जीवनात काय पाहिजे की जी मी दिल्यामुळे पहिल्यापेक्षा तुझे जीवन सुंदर प्रतिमाने उत्कृष्ट लय भारी बनेल. तर पहिला माणूस म्हणतो, माझं जीवन अतिशय चांगले जगलो आहे, माझ्याकडे भरपूर पैसा होता, त्यामुळे भरपूर चांगला मी चांगल्या कामे केले, चांगली महत्त्वाची काम केलेत. पण एका गोष्टीमुळे मी कायम दुःखी राहिलो. तर काय, मी एकाच गोष्टीमध्ये मी नाराज राहिलो, दुःखी राहिलो की दररोज माझ्याकडे पैसे मुबलक आणि भरपूर असल्यामुळे कोण ना कोणतरी माझ्याकडे पैसे मागण्यासाठी येत होते. आणि जेव्हा केव्हा माझ्याकडे मागण्यासाठी येत होता, मी देत होतो आणि त्यामुळे आनंद मिळत होता. पण दररोज मागायला येत होते, त्यामुळे माझे वैयक्तिक जीवन व्यवस्थित राहिले नव्हते. यावेळी असे काहीतरी करा की भगवान मला कोणालाही काही द्यायला लागू नये. परमेश्वर त्याला तथास्तु म्हणाले. दुसऱ्या माणसाला विचारले यमराजाने, बोला आता तुला काय पाहिजे. यमराज, माझे जीवन अतिशय चांगले गेले, माझ्याजवळ भरपूर पैसा होता, माझेही जीवन चांगले जगलो आहे. परंतु यावेळी एक मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली होती की माझ्या जीवनामध्ये माझ्याकडे कोणीतरी काहीतरी मागण्यासाठी आले होते. त्या दिवशी माझ्याकडे माझ्या घरातही काहीच नव्हते. मी त्याला काहीतरी देऊ इच्छित होतो, पण देण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते. त्यावेळी मला भरपूर वाईट वाटले. ज्याला भूक लागली होती त्या उपाशी माणसाची उपाशी खाली हातानं महागाने पाठवली, त्यावेळी मला वाईट वाटले. तर कृपया यावेळी मात्र माझ्या या जन्मात असे काहीतरी करा की माझ्या घरातून कुणी उपाशी जाऊ नये. परमेश्वर म्हणाले, तथास्तु. तर मित्रांनो, तुम्ही सांगा की पहिला माणूस काय म्हणला असेल, दुसरा माणूस काय म्हणला असेल. तर पहिला माणूस भिकारी बनला आणि दुसरा श्रीमंत बनला. तर परमेश्वरा, माझ्याकडून दुसऱ्यांना मदत व्हावी, माझ्याजवळ कुणीही मोकळ्या हाताने जाऊ नये, एवढीच अपेक्षा आम्ही करायला पाहिजे. आम्ही आमच्या घरी आलेल्या कोणत्या माणसाला चहा नाश्ता किंवा जेवण करण्यासाठी प्रयत्न करतो, जीवन पाठवतो. तुम्ही अशा पद्धतीने वागायला सुरुवात करा, तुम्हीही द्यायला सुरुवात करा. ब्रह्मांडाला मागायला तुम्ही सुरुवात करा. हे ब्रह्मांड तुम्हाला पाहिजे तेवढं देईल. 1000 कोटी मागितले तेही देईल. ब्रह्मांड पण तुमची अपेक्षा काय असते तुम्हाला देईल. तुमचं काय अपेक्षा असते की माझं घर, माझी गाडी, माझा व्यवसाय, माझी मुलं, माझा प्रपंच. तर स्वतःवरती नाही तर जगासाठी मागायला चालू करा. त्यामुळे खुद के लिए जीता है उसे जानवर करते, दुसरे के लिए जीता है उसे मानव करते. म्हणून चांगल्या माणसाला चांगलं, वाईट माणसाला वाईट मिळत असतं. त्यामुळे चांगलं वागायला चालू करा, कुणाला दोष द्यायला चालू करू नका. आणि जो कोण देतोय त्याच्याकडे सर्व काही भरपूर असते, त्याचे गोडाऊन कायम फुल भरलेलं असते. देणाऱ्याचे हात कायम खाली असतात. देण्याच्या वृत्तीचे हात असू देत आणि घेणाऱ्याचे हात मात्र भीक मागितल्यासारखे वर समोर पसरले असतात. तर तुम्ही आम्ही घेणारे नाही तर देणारे बनायला पाहिजे. तुम्हाला हवी असणारी गोष्ट पाहिजे ते दुसऱ्याला द्या किंवा ती मिळवण्यासाठी कुणाला तरी प्रयत्न करा, मदत करा. काही गोष्टी घेण्याने तर देण्याने वाढतात. आपण मदत करायला सुरुवात करा. आणि ही सुरुवात कुठं करायची तर चांगले विचार करून करायचे. सर्वांसाठी मंगल होऊ दे, सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांना सुखात ठेव ईश्वरा. हे ईश्वरा सर्वांचं चांगलं कर, भलं कर, कल्याण कर, असा विचार करायला पाहिजे. आणि आपण दुसऱ्याला देणार ते 1000 पटीने आपण वाढून मिळणार हा विश्वास ठेवा. आणि जर तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट बोलत असाल
हा नालायक आहे, हा खराब आहे, हा चुकीचा आहे, त्याच्याबद्दल वाईट विचार करत असाल तर तुम्ही नेमकं काय देताय आणि तुम्हाला काय मिळणार आहे याचाही थोडा विचार करा. ज्यामुळे आपली सकारात्मक ऊर्जा नाही तर नकारात्मक ऊर्जा जाणार. ज्यावेळी तुम्ही त्याच्याबद्दल वाईट विचार करत असता तेव्हा तो विचार काय करतोय आपण, त्यावेळेला तो पिक्चर बघत असतोय, पॉपकॉर्न खात असतोय, टीव्ही बघत असतोय, नाहीतर झोपला सुद्धा असेल, नोकरी करत असेल किंवा व्यापार करत असेल, तो काहीतरी करत असेल, पण आपण मात्र काहीच करत नाही. आपल्याबद्दल तो विचारही करीत नसेल, पण तुम्ही मात्र नकारात्मक ऊर्जा देत असता. लॉ ऑफ एनर्जी काय आहे? एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज एनर्जी. प्रत्येक वस्तू ऊर्जा आहे. ऊर्जाचा नियम काय? लाईक्स अट्रॅक्ट लाईक. समान गोष्टी एकमेकाशी आकर्षित होतात. जे आपण देणार तेच मिळणार, जे करणार तेच मिळणार, पेरणार तेच उगवणार. हा निसर्गाचा नियम आहे, तुम्हाला माहिती आहे. आपल्याला एवढे सगळं माहीत असूनही माणूस म्हणतो असतो की मला हे सगळं पाहिजे, मला काहीतरी मिळू दे, हे सर्व मलाच पाहिजे, कारण मी तर किती गरीब आहे, इतके मोठ्या अडचणी आहेत, मला काहीतरी मिळू दे. तर मित्रांनो, पहिले आपण काहीतरी द्यायला शिकायला पाहिजे. व्यापारी बनायला पाहिजे. व्यापार करा, व्यापार करायला शिकायला पाहिजे. व्यापाऱ्याला माहित असतं की 1000 रुपये दिले की परत 1000ला 1000 लागून येत असते. 1000चे 10,000 कसे मिळायचे असतात त्याला माहिती आहे. 1 कोटीची फॅक्टरी काढली, 2 कोटी 4 कोटीची कशी करायची त्याला माहित असते. तो 10 वर्षात 15 वर्षात मालामाल होऊन जातोच तो. त्यामुळे 10 वर्षाची ऊर्जा आहे, महत्वाची आहे. त्यासाठी मित्रांनो, व्यापारी बना. गिव्ह टू रिसीव्ह, गिव्ह टू रिसीव्ह. द्या म्हणजे मिळेल, द्या म्हणजे मिळेल. काय काय आपण देऊ शकतो? विचार देऊ शकतो, एखाद्या वेळेस चांगला सुद्धा मार्ग देऊ शकतो. जर घरात 10,000 येत असतील तर त्यातील 100 रुपये तर कमीत कमी द्या. 100 कुठे द्यायचे? मंदिर, भिकारी, कुठं मोहीम चालू आहे, कुठं चांगलं, कुठं गरज आहे तिथं द्या. एवढेही गरीब असून म्हणून नका की 10,000 रुपये 100 रुपये तुम्ही काढू शकत नाही. पगार इन्कम आपला 9,900 असे समजा आणि 100 रुपये देण्यासाठी काढा बाजूला. 50,000 येत असेल तर समजून जावा की 49,000 येते तर 1,000 रुपये देऊन टाका. बिन विचार करता दान करा. यात काही डोकं लावून नका, दान करा. मी सांगतोय म्हणजे पूर्ण अनुभव घेऊन सांगतोय. आणि परवाही मी तुम्हाला फॉर्म्युलामध्ये सांगितलंय किती टक्के दान धर्म करायला पाहिजे. त्यासाठी दान करायला सुरुवात करा. आणि आपल्या सर्व शास्त्रातही सांगितले, लिहिलं आहे की दान करा. तुम्हाला जे आता मिळत आहे ते तुमच्याकडे मिळत नाही तर परमेश्वराला मिळते. 5 लाख मिळतात अशी घमंड असेल तर हुशार आहे किंवा मी बुद्धीचा आहे. तर काही हुशार लोक नाही, बुद्धिमान लोक नाहीत. हे सगळं परमेश्वराची लीला आहे. तुमची बुद्धी काहीच नाही. ही बुद्धी आहे ती फक्त निसर्गाची आहे. तुम्ही थोडं शिकला असाल, थोडं कष्ट केलं असाल, पण तुम्ही ज्या ऑफिसमध्ये जो वॉचमॅन, शिपाई, तुम्ही ज्या रस्त्यावर चालता तिथं व्यावसायिक झाडू कामगार, सकाळ संध्याकाळ सफाई करणारे कामगार, जो मी रस्त्याने चालत असताना जी सेवा असते, जो काही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताय, ते पेट्रोल पंपावर पेट्रोल आणण्यासाठी 1000 लोकांचे हात लागले त्याला. आणि जे तुम्ही काम करताय त्याला निसर्ग मदत करीत आहे. प्रत्येक झाड, प्रत्येक प्राणी तुम्हाला मदत करत आहे. मी जो कार्यक्रम श्रीमंतीचा विचार करण्याची जादू करतोय हे तुमच्यासाठी दान आहे. आणि जो आपल्याकडे इन्कम आहे मित्रांनो, त्यातले 1 ते 10% आपल्या कुतीप्रमाणे दान धर्म करा. जो इतका येत आहे की त्यात लाखो रुपये लोकांचे घाम आहेत, आपल्याला रक्त जुडले, त्यासाठी कष्ट झालाय, त्यासाठी तर समाजाचा त्यावर हक्क आहे. याबाबत तुम्ही सगळेजण सहमत असायला पाहिजे. आणि मित्रांनो, आपण रात्रंदिवस जनावरासारखे काम करीत असतोय, फक्त पैसा पैसा कमवायचा पाठीमागे लागलो आहोत. आणि यामुळे आपण माणुसकी विसरून चाललाय. दिवसभर माझ्या प्रगतीसाठी काय करू, फक्त मोबाईलमध्ये करमणूक, घरातील गेली उडत, स्वतःची दुनिया घडत असता कुणाच्या बाबतीत विचार करायला वेळ नाही तुम्हाला. फक्त माझी प्रगती झाली, हे जीवन नाही मित्रांनो. आपण माणूस कसे बनायचे शिकत आहोत, हीच खरी अडचण आहे. आपण माणूस कसे बनायचे शिकायला पाहिजे. आपण माणसाच्या अवलाद आहे, माणसासारखं बनायला पाहिजे, माणूसच बनायला पाहिजे. ना हिंदू ना मुसलमान, फक्त आपण माणसाच्या अवलाद आहे, माणूस बनायला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, द्यायला सुरुवात करा. गिव्ह. पण बऱ्याच वेळा आपण बघितले असेल की लोक जास्तीत जास्त देत नसतात. या ठिकाणी महत्त्वाचे 3 गोष्ट सांगतोय. विश्वासाच्या पद्धती सांगणार आहे, बिलीफ सिस्टीम सांगतोय. कुठे द्यायचे, तुम्हाला योग्य वाटेल तिथे द्या. तुमच्या बुद्धीचा वापर करा. परमेश्वराला पार्टनर बनवा. मी करतोय, तुम्ही करा.
जिथं तुम्हाला योग्य वाटेल तिथं मदत करा, गरजवंताला मदत करा, आपल्या बजेटमध्ये दान धर्म तयार करायला करा. कमीत कमी 99% इन्कमपेक्षा 1% तर दुसऱ्यासाठी आहे तो द्यायला चालू करा. नाहीतर कोरोनामध्ये आले किती गेले किती संपले भरारा, लई काळजी करू नका. त्यामुळे द्यायला सुरुवात करा. युनिवर्स तुम्हाला आम्हाला भरपूर देईल, द्यायला चालू करा. आणि जोपर्यंत आपण देत नाही तो आपल्याकडे कधीच येणार नाही, ध्यानात ठेवा. त्यासाठी 3 महत्त्वाच्या विश्वासाच्या पद्धती, बिलीफ सिस्टीम मी सांगणार आहे. पहिली, आय एम नॉट इनफ, मी पर्याप्त नाही. दुसरी, आय डोंट हॅव इनफ, मी माझ्याजवळ पर्याप्त नाही. देर इज नॉट इनफ, दुनियामध्येही पर्याप्त नाही. माझ्याकडे काही नाही, मला कमी पडतंय, मी खर्च करू शकत नाही, मी काय करू शकत नाही, माझ्याजवळ नाहीच, मी कसा काय दानधर्म करू. 1000 रुपये दिले आणि परत नाही आले तर काय करू, त्यासाठी मी देतच नाही. मी यासाठी खूप कष्ट केलंय, रात्रंदिवस काम केलंय, मी लय अडचणी तिथपर्यंत आलो आहे. मी ते 1000 रुपये की मी जी मोठी रक्कम आहे, मी काय वेडा आहे का कुणाला 1000 रुपये देऊ, तेही अजिबात विचार न करता 1000 रुपये भरपूर काम करते. 1000 रुपये माझ्या ऑफिसला जाण्या येण्याच्या कामाचा प्रवास होऊ शकतो. असा विश्वास कोणाचा आहे तर आय एम नॉट इनफ बोले, माझ्याकडे पर्याप्त नाही, माझ्याकडे पर्याप्त नाही अशी व्यक्ती कॉन्फिडन्समध्ये राहत नसते. मी पर्याप्त नाही, मी कसे करू शकतो, त्याचा कॉन्फिडन्स कमी असतो आणि त्याला वाटत असते की मी कमजोर आहे. काही जणांचं असतं की मी कमजोर आहे, माझी केसच चांगलं नाही, मी दिसायलाच चांगला नाही, माझी उंची कमी आहे, माझे आई वडील मला भरपूर पैसा देत नाहीत, माझ्याकडे मोठं घर नाही, मी कसं कुणालाही घराकडे बोलवू, बेडरूमही छोटा आहे, कुठं बसायचं, आम्हाला कुणाला तर जेवायला बोलवायचं तर अवघडच आहे, चांगली भांडीच नाहीत, प्रत्येक गोष्टी अडचण आहे, मी पर्याप्त नाही, हा मोठा आजार आहे. अशा आजारात असणारी माणसं कुणाला काही देत नसतात आणि असे लोक आपल्या स्वतःच्या बाबतीत हीन कमीची भावना राखतात. हे लोक भरपूर लहान विचार करत असतात. या अशा माणसाचं हृदय कधी खुलं होत नाही. असे लोक कायम नकारात्मक राहत असतात. माझ्याकडे मुबलक नाही, हा आजार आहे. तुमच्याकडे का मुबलक नाही, असे का लोक करतात तर आपल्या असली लोक काय करतात तर आपले लोक आपल्याच भावाला लोबडतात, वडिलाशी मालमत्तेसाठी भांडणतंडा करतात, बहिणीसाठी प्रॉपर्टीसाठी भांडणतंडा करतात. आता जे घरात प्रत्येकाच्या महाभारत घडत आहे हे अशा विचारामुळे घडत आहे की माझ्याकडे पर्याप्त नाही, मुबलक नाही. वडील माझे असे कसे काय करू शकतात, लहान मुलाला जादा प्रॉपर्टी देऊ शकतात, छोटा आहे तो नालायक आहे, मला विचारत नाही. अशा वृत्तीची माणसं कधीच काय करू शकत नाहीत. मी देण्यासाठी काय करू शकत नाही, मी लहान आहे, मी देशासाठी काय करू शकत नाही, मी विचार करू शकत नाही, मी साधा नोकर आहे, क्लर्क आहे, मी कसं करू. तर तुम्ही भरपूर काही करू शकता. देशासाठी आशीर्वाद तरी द्या, देशासोबत चांगलं तरी वागा, चांगलं तरी बोला, काहीतरी देशासाठी करा, देशावर प्रेम करा. आपण तर ज्या ताटात खातो त्या ताटातच आपण घाण करत असतोय. प्रत्येक वेळी चूक आहे, हे चूक आहे अशी सारखं मापत काढत असतात. काहीतरी लोक बघा माझं घरच लहान आहे, मी या वाईटच विचार करतोय. पण मित्रांनो तुमच्याकडे घर तरी आहे, काही जणांना घर तरी नाही. तर मित्रांनो तुम्ही हसत हसत स्वतःची प्रगती करून घ्या. झोपडीचा माल केव्हा बनल सांगता येत नाही. हसत हसत विचार करा आणि माल तयार करा, प्रगती करा. माझ्याकडे पर्याप्त नाही असे नाही तर माझ्याकडे सर्व काही भरपूर आहे. माझ्याकडे काही नाही तर आहे याचा विचार करा, माझ्याकडे भरपूर आहे असा विचार करा. आणि माझ्याकडे नाही असे विचार करणे. एखाद्या लग्नात गेले तरी जेव्हा जेवण संपल म्हणून गडबड करून जेवायला बसतात, ताट भरून घेत असतात, संपल का काय म्हणून. अशी मानसिकतेची लोक असतात आणि प्रत्येक गोष्टी असे वागत असतात. फ्रीमध्ये एखादी गोष्ट मिळाली तर ती आणि संपल म्हणून 4-5 घेऊन खिशात सुद्धा घालतात, परत खाता येईल म्हणून. माझ्याकडे पर्याप्त नाही, उद्या मला मिळणार नाही, मी तर हे स्वतः खरेदी करू शकत नाही, तर आत्ताच घेऊया फुकटमध्ये. ही फुकट खाण्याची मानसिकता आहे. माझ्याकडे पर्याप्त नाही, मुबलक नाही, आय एम नॉट इनफ, माझ्याजवळ दुनियेत मुबलक नाही. यासाठी लुटा, ओरबडा, काहीतरी मोठं करा. लोक दुनियाला लुटतात, लुबाडतात, ओरबडत असतात, आपले तिजोरी भरतात. आता 50 कोटी झाले तरी सुद्धा थांबत नाहीत. अजून यायला पाहिजे, अजून यायला पाहिजे.
भ्रष्टाचार भरपूर करतात. गरिबांना तर मुठीत ठेवलं पाहिजे असं वाटत असते ना. प्रायव्हेटमध्ये तर भ्रष्टाचार आहेच. सरकारी कामात तर सांगायलाच नको. पैसे द्या तेव्हाच फाईल आपल्या पुढे जात असतात, अशी व्यवस्था आहे. खालून वरपर्यंत ते सर्वांना द्यावं लागतं असे सरळ सरळ सांगत असतात. माझ्याकडे मुबलक नाही, हाही एक आजार आहे. जो आपणच कमजोर समजतोय तो आजारीचा आहे. प्रत्येक माणसाला ऑक्सिजन मिळत आहे, सर्व लोकांना जेवण मिळत आहे, सूर्यप्रकाश मिळत आहे, तरीही तुम्ही म्हणत असता माझ्याकडे मुबलक नाही. अशा वृत्तीची लोक काही करू शकत नाहीत. दुसरी गोष्ट आहे, आय एम इनफ, आय हॅव इनफ, देर इज इनफ. माझ्याजवळ पर्याप्त आहे, मी जसा आहे तसा पर्याप्त आहे, जगती आहे, मुबलक आहे, असा माणूस थोडा संतुष्ट असू शकतो. अशी व्यक्ती दुसऱ्यांना मदत करीत असते. आपल्याजवळ जर 4 भाकरी असतील आणि एखादा पाहुणा आला तर लगेच तो 2 भाकरी पाहुण्यासाठी देईल. काही अडचण नाही, मी 2 भाकरी कमी खाईन आणि माझ्यासाठी नाही तर या पाहुण्यासाठी द्या म्हणेल. तरी सुद्धा एखादा माणूस जेवताना शेवटी आला तरी सुद्धा म्हणेल या बसा, जेवायला बसा, वाडा या ना. अशा वृत्तीची माणसं माझ्याकडे मुबलक आहे अशा व्यक्ती असू शकतात. आणि अशा व्यक्तीला एखादा मित्र आला तर म्हणणार माझ्याजवळ आज जेव, थांब, नाश्ता कर, मुक्काम कर, चहा पी, निवांत राहा. आणि त्याच्या घरी गेल्यावर काही नसलं तरी तो म्हणेल माझे घर छोटे आहे पण माझे हृदय मोठे आहे. आय एम मोर दॅन इनफ, माझ्याकडे भरपूर आहे. असे लोक प्रेम वाटत असतात, परोपकार करीत असतात. असे लोक देशासाठी विचार करीत असतात, जगासाठी विचार करीत असतात, कुणाच्याही दुःखात सुखात भागीदार होत असतात, कामाला येत असतात कुणाला तरी. खेडेगावात बघा, एखादं लग्न असेल, वास्तुशांती असेल तर पाणी भरतात, भाजी करतात, भाजी तोडवायला आचार्य हाताखाली मंडप मारायला, पैपावण्यांची सेवा करायला, नवीन खुर्च्या लावायला, फ्रीज आणायला, काय पाहिजे ते गोष्ट, टक्के लावायला, दूध आणायला, गाद्या आणायला सगळीजण घेऊन जातात, मदत करतात. एकमेकाला देणं घेणं चालू असतं. कुणाच्या घरातल्या कोणी साहित्य कुणाचं लग्न वाढत असतं. शहरात मात्र एखादं खुर्ची मागितली लगेच म्हणतात, एक दिवस दिली दुसऱ्या दिवस म्हणल याला अक्कल कमी आहे, याला खरीद करता येत नाही का. गावात एखाद्याला कुणाला गाडी मागितली तर घेऊन जावं, एखादा आजारी पडला अडचणला तरी गाडी घेऊन जा म्हणतात. शहरात मात्र देत नाही. ते म्हणतात गाडी माझी मोठी आहे, बारीक आहे, खराब होईल, माझं नुकसान होईल. आणि मग यामुळं शहरातील लोक खेड्यातील लोक बरी याचा विचार आम्ही करायला पाहिजे. शिकलेले कोण आणि न शिकलेले कोण, कुणाचे हृदय मोठे कुणाचे छोटे बघा. माझ्याकडे भरपूर आहे अशी अवस्था खेडेगावात बघायला मिळेल. साधे सरळ वागणारे अध्यात्माच्या वाटेवर चालणारे लोक माझ्याकडे भरपूर आहे अशा वृत्तीने असतात. तर मित्रांनो, आपले हात खुले ठेवा. आपल्या इन्कम मधील काही रक्कम योग्य ठिकाणी दान करा. आणि तिसरी गोष्ट आहे, आय एम मोर दॅन इनफ, आय हॅव मोर दॅन इनफ, देर इज मोर दॅन इनफ. माझ्याकडे सर्व काही भरपूर आहे. ही मानसिकता आहे. या मानसिकता असणारी माणसं समाजसेवक बनू शकतात, काही जणांचा रोल मॉडेल बनू शकतात. अशा मानसिकतेचे माणसं रतन टाटा बनू शकतात, अब्दुल कलाम बनू शकतात, धीरूभाई अंबानी बनू शकतात. अशा मानसिकतेची माणसे मोठे होऊ शकतात. तर मित्रांनो, माझ्याकडे सर्व काही भरपूर आहे, या मानसिकतेत भरपूर ताकद आहे. अशा मानसिकतेचा माणूस भरपूर उंचीवर जाऊ शकतो, मोठा होऊ शकतो. आणि एखादा माणूस मेला असेल तरी त्याला पूजले जाते, कारण सर्व काही भरपूर अशा विचाराचे आपल्यामुळे मानसिकतेमुळे पुढे जात असतात. कधी फुकटचा कार्यक्रम बघत असतात, चांगल्या गोष्टी करत असतात. द्यायला शिका. आणि आम्ही सुद्धा हे ज्ञान मी जे देतोय हे लोकांना महाराष्ट्रातील भारतातील लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी लिंक फॉरवर्ड करायला चालू करा. तुम्हालाही हवी ती गोष्ट मिळेल. दुसऱ्याला द्यायची तयारी करा, हे फॉरवर्ड करा. आणि प्रत्येकाने परमेश्वराला प्रार्थना करा की परमेश्वरा मला एवढा मोठा कर की मी सदैव देतच राहिलो पाहिजे, कधी कुणाकडून घेण्याची अपेक्षा झाली नाही पाहिजे. मित्रांनो, तुम्ही सर्व आशीर्वाद सर्वांना देणार हा माझा विश्वास आहे. त्यासाठी हातातून फेकलेला एक दगड 100 फूट दूर जातो. हातातून फेकलेला एक दगड 100 फूट दूर जातो. बंदुकीतून निघालेली गोळी 1000 फूट दूर जाते. तोफेचा गोळा 5 मैल दूर जातो. परंतु एका गरीबाला दिलेला भाकरीचा तुकडा स्वर्गाच्या दारापर्यंत जातो. तुम्ही अशा विचाराने जर राहिला तर तुमच्या विचारामध्ये श्रीमतीचा विचार करण्याची जादू घडेल आणि तुम्ही सुखी आणि समृद्ध जीवन घडू शकाल हा माझा विश्वास आहे.
थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट.